राष्ट्रपतीचा दौरा आला ना शेगावला दर्शनासाठी. काय म्हणले? महामहिम राष्ट्रपती आज शेगावला दर्शनाकरता येणार आहे ना आज. राष्ट्रपती येत आहेत का? हा शेगावला हा 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 दर्शनासाठी. हा बरोबर. तिथे त्या लेवलला गोष्टी पूर्ण झाल्यात. कायदा व सुव्यवस्था थोडी शांतता ह्या गोष्टी होणार आहेत. स्टेप बाय स्टेप 2 पावलं अजून पुढे काही हरकत नाही. ऐका ना काकड साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही अत्यंत सामंजस्याची भूमिका घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे. आपल्या त्या काळाच्या आया बहिणीचं कुंकू छत्रपती शिवाजी महाराजांमुळे राहिलेलं आहे आणि आपल्यावरती प्रचंड भाऊबाबाचे संस्कार आहेत. कुणी चुकला किंवा कुणी एखादा माणूस समाजातला चुकला, त्या पूर्ण समाजाला दोष देणं किंवा त्या समाजाचा पूर्ण द्वेष करणं म्हणजे त्या पुढच्यात आणि आपल्यात काही बदल नाही. त्यामुळं तुम्ही तुमच्या गावाची बैठक घ्या आणि जो काही मराठा समाज आपलाच बांधव आहे, तिथं जरी संख्येने ते कमी असले तर अनेक ठिकाणी ते आपला मोठा भाऊ आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते मोठ्या भावाची भूमिका. हो, मोठ्या भावाची भूमिका आणि खूप चांगले लोक आहेत मराठा समाजाचे. आणि आमच्यासारखे काही बाहेरून लोक येऊन वातावरण खराब करत आहेत. त्यामुळं तुम्ही स्वतः तिथं बसा आणि हे कुठंतरी मिट्ट व्हायला पाहिजे. आणि जे कोणी ते लोक असतील मराठा समाजाचे, की तुम्ही त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीची भावाची वागणूक द्या. जसं तुमचं पहिलं होतं त्यापेक्षा हे चांगल्या पद्धतीची वागणूक तुम्ही त्यांना द्या आणि त्यांच्याशी सामाजिक सलोख्याने राहा. बिलकुल दादा, बिलकुल. हा 100% प्रयत्न करणार. हो, 100% प्रयत्न करा. काही हरकत नाही. आणि मी काय म्हणतो, एखाद्याने चुकी केली तर त्या चुकी करणाऱ्यापेक्षा माफ करणारा श्रेष्ठ असतो. आणि याच्यामधून आपल्याला आपले संस्कार दाखवायचे. आपल्याला जी भाऊबाबाची शिकवण आहे ती दाखवायची. ते जरी कोणी मराठा समाजाचं एक अर्ध चुकला असेल, काय आपल्या घराची नासधूस केली असेल, काय किती कुठंतरी आपल्याला दुखणे आले, काय झाले, कोणाच्या काय चोऱ्या झाल्या असतील, काय झाल्या असतील, सगळं सोडून देऊन काही न करता एकदम सामाजाची बैठक घेऊन तुम्ही गावाचा एकोपा. बाहेरून येणाराचं काय असतंय मला सांगा. जरी तिथं मराठा समाज, आता मला काही ऐकायला भेटलंय मराठा समाजाचं बी, ते पण असं म्हणतायत की कालपर्यंत आम्ही सगळं आमच्या सुखात दुःखात लग्ना कार्यात हेच लोक होते. नक्की आहेच ना. त्यांचे सगळं कार्य हा वंजारी समाजच करतो ना. मग ठीक आहे. आणि मी काय म्हणतो, पहिल्यापेक्षाही चांगले आपले संबंध त्यांच्याशी हे करायचं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं संरक्षण हे करणं, त्याची जोपासना करणं, त्याचं सुशोभीकरण करणं आपण करायचं ते. हो ठीक आहे. आणि तुम्हाला जो त्रास होतोय ते आम्ही पाहतोय. आम्ही थोडंसं लांब येत नाही तर आम्ही जवळ असतो तर त्या ठिकाणी येऊन आतापर्यंत बैठका घेतल्या असत्या, सामंजस्याची भूमिका घेतली असती आणि ते मिटावचा प्रयत्न केला असता. आणि ह्या समाजाच्याही लक्षात येईल की वंजारा समाज हा किती मायाळू, दयाळू, किती क्षमा करणारा समाज आहे हे पण लक्षात येईल. त्यामुळं तुम्ही सगळं हे मिट्ट घ्या. नक्की दादा, नक्की. हो ठीक आहे. बाकी काही अडचण आली तर डॉक्टर साहेबांना कॉल करून सांगा, आम्ही आहेच. नक्की. तुमचं सहकार्य डॉक्टर साहेबांचं सहकार्य खरोखर अनमोल राहिलं. आणि तुम्ही एवढे जरी शब्द बोलले तर अजून आम्हाला 10 हातीचं बळ येते या गोष्टीमध्ये. ठीक आहे चालतं. काही अडचण आली तर कॉल करा आणि एकदम सामंजस्याची भूमिका. नक्की दादा, नक्की. सर, हाके सरांची बोलून नंतर तुम्ही हे करा की आपण. हो ठीक आहे. बोलतो हाके सरांशी बोलतो मी, काही हरकत नाही. हाके सर बी काय सामंजस्य भूमिका आणि मिट्ट घ्यावं आणि हात कुठंतरी ही दरी कमी व्हावं हीच हाके सरची आणि आमची भूमिका आहे. त्यासाठीच आम्ही येणार होतो. आम्ही नंतर येऊ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, चिखला हे गाव आणि या चिखला गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कुठल्या जागी बसवायचा किंवा हा पुतळा बसवायचा की नाही बसवायचा यावरून झालेला वाद, यावरून झालेली मारहाण आणि एका युवतीला, एका महिलेला झालेली अमानुष पद्धतीची मारहाण, त्यानंतर तिचे कपडे फाडण्यात आले आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना या ठिकाणी घडली. आता जी महिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समर्थनार्थ लढा देत होती त्या महिलेचे कपडे फाडण्यात आले. आता त्यानंतर तेथील गावकऱ्यांचं म्हणणं, तेथील सरपंचाचं म्हणणं, तेथील नागरिकांचं म्हणणं हे विविध पद्धतीनं
वेगळं वेगळं ऐकायला मिळालं. मराठा समाजातील नागरिक हे पुतळा याच ठिकाणी बसवला जावा यासाठी आग्रही होते. त्याचबरोबर वंजारा समाजातील नागरिक हे या ठिकाणी कुठला पुतळा बसवण्यात यावा, कसा बसवण्यात यावा यासाठी वेगवेगळे विधानं करत होते, असं येथील काही मराठा समाजातील नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं. आणि त्यानंतर आता एक ऑडिओ क्लिप ही व्हायरल झालेली आहे. सरपंच आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत अशा काही मंडळींना आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. ते आता या केसमध्ये आतमध्ये आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे असं या आवाजातून आपल्याला ऐकायला मिळालं. आता हे का ऐकायला मिळालं तर याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर चिखला या गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी भेटीसाठी गेले आणि भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं. काही नागरिकांच्या भावना यामधनं दुखावल्या गेल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून लगेचच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी या ठिकाणी पुन्हा एक मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये आणखी काही मंडळींनी भाषणं केली. ओबीसी वंजारी समाज मेळावा असं या मेळाव्याचं नाव होतं. आणि या मेळाव्यामध्ये बहुसंख्य मंडळींनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आणि या टीकेनंतर एकच वादंग हे संपूर्ण पद्धतीनं बघायला मिळालं. आता त्यावर तशा पद्धतीच्या टीकेनंतर या ऑडिओ क्लिपमधनं आपल्याला ऐकायला मिळतं की आपण सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. आपल्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीचे वाद न होऊ देता हे प्रकरण तुम्ही मिटतं घेतलं पाहिजे असं या ऑडिओमधनं ऐकायला मिळतं. तर मंडळी, चिखला गावातील हा वाद आणि या वादाच्या नंतर व्हायरल झालेली ही रेकॉर्डिंग याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.